स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। डोक्यात मारल्याने एक जण गंभीर जखमी, शासकीय रुग्णालयात उपचार, एकास अटक। मिरज तालुक्यातील बेडक येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर झालेल्या वादातून एकास डोक्यात मारल्याने सदर व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दिनांक 8 एप्रिल रोजी या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे। या मारहाणीतील जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल मालकास अटक केली आहे। बेळगेतील हॉटेल देवराज समोर ही घटना घडली आहे। या घटनेत आनंदा बनसवडे हे जखमी झाले असून त्यांचा मुलगा आदित्य आनंदा बनसवडे व 21 वर्ष राहणार बेडक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी महेश विलास कंसे वय 38 राहणार बेडक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी बनसवडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की जखमी आनंदा बनसवडे हे त्यांचे मित्र शिवाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, नंदू शिंदे, अण्णा राजपूत यांच्या सोबत हॉटेल देवराज येथे जेवण करण्यासाठी गेले होते। यावेळी हॉटेल मालक महेश कंसे यांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिला। यावेळी या ठिकाणी संबंधितांमध्ये वाद झाला। यावरून महेश कंसे व हॉटेलमध्ये कर्मचारी अण्णा राजपूत यांना मारण्यासाठी आले। यावेळी आनंद बनसोडे हे त्या ठिकाणीच राहिले व बाकीचे लोक पळून गेले। महेश कंसे याने बनसवडे यांना कोणत्या तरी हत्याराने मारहाण केली। यामध्ये आनंद बनसोडे यांच्या डोक्यात डाव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले। त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आनंदा बनसवडे यांना मारहाण करून डोक्यात मारून गंभीर जखमी करून बेशुद्ध होण्यास कारणीभूत ठरल्याची फिर्याद महेश कंसे यांच्या विरुद्ध देण्यात आली आहे। पोलिसांनी महेश कंसे यास अटक केली असून पुढील तपास करीत आहेत।